जय हिंद जय महाराष्ट्र. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आज ग्राउंडचा दुसरा दिवस. सगळ्यांना भारीच वाटलं असेल ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे. आणि आज तुम्हाला संध्याकाळी मी एकच गोष्टीसाठी व्हिडिओ क्रिएट करत आहे की आज आणि काल 21 तारखेला आणि 22 तारखेला ज्यांचं ग्राउंड झालं त्यांच्या कमेंटमध्ये पण एक प्रतिक्रिया आणि लाईव्ह बोललो आम्ही त्यामध्ये पण एक प्रतिक्रिया आल्या त्यांच्या की आमच्यासोबत आम्हाला टाईम दाखवण्यात नाही आला कोणाचा. आणि कोणाचं म्हणणं असं आहे की माझ्या वॉचमध्ये एक टाईम आलेला आहे, सेन्सरमध्ये एक टाईम आलेला आहे. तर मी तर तिथं सिग्नेचर केली. आता तिथं सिग्नेचर केली याचा अर्थ असं की मी सगळ्या गोष्टी मान्य केल्या. पण आता जर का मला काही म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं, तर तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिशियल मेलवर मेल करू शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असल्याच्या नंतर तुम्ही तिथं मेल करू शकता. तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तिथं कसं ट्रीट करण्यात आलं, कोणासोबत काय झालं, हे सगळं तुम्ही मेलवर करू शकता. आणि ते तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्हाला डबल काय प्रोसेस करायची ते पण मी तुम्हाला सगळं सांगेल. तर मेल कसा करायचा आहे, तर मेल तुम्हाला पूर्ण तुमच्यासोबत जे मॅटर झालं ते एक सविस्तर भाषेत मेल करायचे. मेल आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार त्याचा. आणि जर का ज्याला मॅटर वगैरे माहीत नसेल तर त्याचा मॅटर सुद्धा मी तुम्हाला सांगणार. तुमच्या प्रतिक्रिया सांगा कमेंटमध्ये. तुम्ही सांगा की आम्हाला मॅटर वगैरे माहीत नाही, तर मी तुम्हाला मॅटर पण प्रोव्हाइड करेल ते की तुम्हाला कसा मेल करायचा आहे. बाकी ज्यांचं 23 तारखेला 24 तारखेला आणि 25 तारखेला ग्राउंड आहे त्यांच्यासाठी एकच टिप सांगतो. तुम्हाला तिथं तुमचे इन्स्ट्रक्शन नक्की वाचून जायचे की तुम्हाला काय काय सोबत न्यायचे, काय काय नाही. आता त्यांनी डिपार्टमेंटने समजून एक गोष्ट घेतली तुमची की ज्यांचे ऍडमिट कार्ड आलेले नाहीत आणि ज्यांचं ऍडमिट कार्ड तिथं म्हणजे त्यांना सबमिट झालं नाही ज्या विद्यार्थ्यांचं, तिथं त्यांना ऍप्लिकेशन नंबर सांगितला तरी पण ते समजून घ्यायला लागले तुम्हाला. म्हणजे एवढं काय डायरेक्ट भरतीतून बाद नाहीत करत आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या भरतीची जेव्हा लिस्ट आली त्या लिस्टमध्ये काय इन्स्ट्रक्शन हायलाईट झालेले ते नक्की वाचायचे. 2-3 ओळीचे इन्स्ट्रक्शन आहेत पण ते तुमच्या लय कामा येऊ शकतात. परत तुम्हाला बॉटल वगैरे सगळे सोबत घेऊन जायचे. तुमच्या गरजेचे सगळे सामान तुम्हाला सोबत घेऊन जायचे. आता तुम्हाला काय प्रॉब्लेम नसतं, सगळे प्रिपेअर झाले असतील, सगळ्याला माहीत झालं असेल ग्राउंड कसं आहे काय. ग्राउंड व्यवस्थित एक नंबर ग्राउंड आहे. मी तुम्हाला पहिला पण ट्रॅकमध्ये सांगितलं ग्राउंड एक नंबर आहे. बट बिना शूजची पळण्याची गलती करू नका. कारण तर ऊन थोडंसं आहे. आजचं वातावरण तरी जरा नीट होतं कालच्यापेक्षा. पण जर का बिना शूजचं पळाले ना, खाली रोड आहे. रोड आणि तो पण डांबरचा रोड आहे. डांबरचा रोड तपत असतो. त्यातल्या जर का बिना शूजचा पळाले तुम्ही तर ते तुमची बॉडीची एनर्जी उन्हामुळं आणि खाली दोन्हीकडून टेम्परेचर जेव्हा बॉडीला लागणार तेव्हा बॉडी 100% लॉसच होणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पळताना जर का कोणाला समजा असं पाणी प्या वाटलं आणि पुढे जर का फॉरेस्ट डिपार्टमेंटने टेंट वगैरे टाकून ठेवले असेल तर तुम्ही त्यांना पाणी मागू शकता चालत्या रनिंगमध्ये. चालत्या रनिंगमध्ये तुम्हाला पाणी देतील, पण तुम्हाला पहिले बोलावं लागेल. तुमची काय म्हणजे प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगावं लागेल. त्यांना आता कळणार नाही की या विद्यार्थ्याला तहान लागलेली. पहिले तुम्ही त्यांना बोला, चालतं माग ते टेंट समोर असलं तुम्ही मागच त्यांना सांगा की पाणी प्यायचे, पाणी प्यायचं इशाऱ्याद्वारे ते तुम्हाला पाणी तिथपर्यंत पोहोचवून देतील. एक घोट प्यायचा आहे. चालू रनिंगमध्ये बी तुम्ही एक घोट पाणी पिऊ शकता आणि रनिंग करू शकता. पण हे आपल्याला वाटते मागण्याची जराशी लाज की त्या देतील का ते देणार, पण तुम्हाला पहिले मागावं लागेल. बाकी काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये सांगा. 21-22 वाल्यांनी आज 22 वाल्यांनी थोडंसं डिस्कशन करा कमेंटमध्ये. आणि आपल्याला एका गोष्टीचं खूप चांगलं वाटत आहे की आता मला सगळ्यांना रिप्लाय द्यायची गरज राहिली नाही. बाकीचे मुलंच त्यांना रिप्लाय देतात बिचारे. ती म्हणजे एक चॅट करत येते एकमेकासोबत. ती गोष्ट चांगली आहे की तुम्ही एकमेकासोबत आता संवाद साधू शकता. तुम्ही आता मी बघितलं खूप कमेंटमध्ये मुलांचा प्रश्न असते आणि ते एक बरोबर आहे. मी रिप्लाय नाही देऊ शकलो, बाकीचे मुलं रिप्लाय द्यायला लागलेत. त्या मुलाला तिथंच त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह लागला. मला त्या गोष्टीचं खूप छान वाटत आहे. आणि तुम्ही असंच करा. आजही बी तुम्ही तुमचे जे शेअर करायचे 21-22 वाल्यांना, 24-25-23 वाल्यांना काय सांगायचे ते तुम्ही आज नक्की त्यांना सांगा. आणि बाकीचे तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ईमेल कसं करायचं, ईमेलचा रिप्लाय नाही आला तरी कसं करायचं, सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि लास्ट विषय राहिला एका गोष्टीचा की खूप मुलं म्हणतात की तुम्ही डायरेक्ट तिथं लाईव्ह जा आणि लाईव्ह लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. ते घेऊ शकतो आपण. तिथं जाऊ शकतो. मी तिथं गेलेलो आहे ऑलरेडी. सगळे ट्रॅक वगैरे सगळं बघितलं. तिथं मुलांच्या आपण लाईव्ह प्रतिक्रिया सुद्धा घेऊ शकतो की तुमचं कसं झालं. पण ते लीगल नसते. ते डिपार्टमेंटचा एरिया आहे सध्या मिहान. जर का एखाद्या राऊंडवर म्हणजेच एखाद्या ओपन राऊंडवर जी की शासकीय जागा नाहीये तिथं आपण शूट करू शकत असतो लीगल भाषेत. जर का तिथं आपल्याला जायचंय, मिहान एक सेक्टर त्यांनी पूर्ण सील केलेलं आहे, तिथं आपण जर का गेलो शूट करायला लागलो तर होणार काहीच नाही. बट ते लीगल नाही. उद्या जर का काही इन केस काही झालं तर ते आपल्या चॅनलवर थोडंसं महाग पडू शकते. करू शकतो काही पण, बट प्रत्येक गोष्टीला कायदा असते ना. आपल्याला जेवढा कायदा माहिती आहे तेवढा आपण तेवढे फॉलो करायचे. बाकी जे पूर्ण लॉ तर कोणी वाचू शकत नाही, पण जेवढे आपल्याला माहिती तेवढे फॉलो करायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या तोंडातून कोणत्याही अधिकाऱ्याला
गैरवापर त्यांच्यासोबत करू नका. म्हणजे त्यांना तुमच्या भाषेतून असं सारखं असं काय बोलू नका. ते बोलले तरी चालतात, ते अधिकारी. तुम्ही सध्या कॅन्डिडा. ते बोलले, तुम्हाला राग आला तर तुम्ही प्रतिक्रिया ईमेलवर द्या त्यांच्या, काय झालेल तुमच्यासोबत. पण तुम्ही तिथं त्यांना प्रतिउत्तर देऊ नका. जसं की एखाद्यानं तुम्हाला, आता नागपूरची लँग्वेज आहे की एखादा अधिकारी तुम्हाला शिवी पण देते, बट तुम्ही त्यांना उलटून शिव्या देऊ नका. कारण तर भरतीतून तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन वाचला असेल की कोणासोबत जर का अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्यास भरतीतून बाद करण्यात येईल. एक इन्स्ट्रक्शन असते, प्रत्येक भरतीला लागू असते. बाकी तुम्हाला इन्स्ट्रक्शन माहितच असतील तुमचे काय असतं. तुम्ही रनिंग केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा टाइम दाखवण्यात येते. त्यानंतर तुमचा सेन्सरचा म्हणजे टाइम दाखवण्यात येते, मार्क दाखवण्यात येतात. त्यानंतर तुम्हाला ऑफिसर म्हणते की इथं सिग्नेचर करा. म्हणजे त्याचा अर्थ असा असते की मी जो टाइम दाखवला, मी जे मार्क दाखवले ते कॅन्डिडेटला मान्य आहेत, त्याची तिथं सिग्नेचर असते. ही गोष्ट असते. परत तुमचं इन्स्ट्रक्शन, तुम्हाला सांगितलं पाणी वगैरे सगळं मागू शकता. ते तुम्हाला जे काही प्रोव्हाइड तुम्हाला गरजेचं लागते ते प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. जर का मला आत्ता ग्राउंड मारायचे, जस्ट समजा लगेच मारायचे मला ग्राउंड, आणि माझी तब्येत लगेच बिघडली, मला फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम झाला, मला इंजुरी झाली, तर मी त्यांना एक गोष्ट म्हणू शकते, सर मी या टीममध्ये म्हणजे या शिफ्टमध्ये तर नाही पळू शकत, मी नेक्स्ट शिफ्टमध्ये पळेल. ते पण समजून घेतलं जाईल. तुमचा टाइम वाढवून देण्यात येईल, त्या दिवशी होऊन जाईल. एका तुम्हाला आत्ताच्या बॅचमध्ये नाही, नंतरच्या बॅचमध्ये टाकतील ते, पण तुम्हाला बोलावं लागेल. तुम्ही जर का तसेच पळाले आणि मधात थांबले, त्यांना माहित होतं का की तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला ते सांगावं लागेल. आणि पहिली गोष्ट, तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट दिलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही तिथं सांगितलंय, तिथं फिटनेस सर्टिफिकेटचा अर्थ असा असते, हा कॅन्डिडेट शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे रनिंगसाठी. म्हणजे डॉक्टरनं प्रूफ केलं तुम्हाला की हो माणूस रनिंग करू शकते, याला कोणची फिजिकल प्रॉब्लेम नाहीये. तर तिथं तुम्हाला झाला तर तुम्ही ती प्रतिक्रिया करू शकता की सर माझं पाय दुखत आहे आणि आउट ऑफ कंट्रोल दुखत आहे, मला कंट्रोल नाही होते. तुमचा टाइम वाढवून देण्यात येईल. पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. इन्स्ट्रक्शन परत वाचा तुमच्या भरतीचे. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्की क्रिएट करू. तुमचे प्रॉब्लेम्स आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक तेच आहे माध्यम आहे, कमेंट. वाटलंच तर तुम्ही इन्स्टाला मेसेज पण करू शकता, मी इन्स्टा आय डी पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन. काही पर्सनल प्रॉब्लेम असतील जे की कमेंटमध्ये शेअर करू शकणार नाहीत, ते तुम्ही मेसेजमध्ये शेअर करा. आणि ते एक बरोबर आहे, यूट्यूब तुमच्यासाठी चांगलं पण आहे आणि आमच्यासाठी वाईट पण आहे. कारण तर आमचा एक चुकीचा शब्द आमचं चॅनल डिलीट करू शकते. त्यामुळे आम्ही रूल्स रेग्युलेशनमध्ये राहणं खूप मोठं आहे. मागच्या वेळेस पण आपण एक व्हिडिओ बनवली, ती आपली व्हिडिओ फॉरेस्ट डिपार्टमेंटपर्यंत पोहोचली होती, नागपूरच्या हायकोर्टपर्यंत, सॉरी नागपूरच्या जे हे ना आपलं अधिकाऱ्याचं, तिथपर्यंत पोहोचली होती. अधिकाऱ्यांचा आपल्याशी कॉन्टॅक्ट पण झाला त्या थ्रू. त्याच्यामुळं त्यांनी तेव्हा पण आपल्याला ते सांगितलं की एरिया सील झाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकत नसता. एरिया सील व्हायच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ क्रिएट करा, कोणाला काय प्रॉब्लेम नाही. पण डिपार्टमेंटने एक एरिया सील केला, जसं की पोलीस आहे. पोलीस प्रशासनाने इथं समजा एखादी केस झाली, तिथं जेव्हा एरिया सील करतात ना, तेव्हा तिथं दुसऱ्यांचं येणं अलाउड नसते. तसं एक असते, इथं कॅन्डिडेटच अलाउ आहे. आणि रिक्षावाले ते येऊ शकतात, जाऊ शकतात. पण बाकी व्हिडिओ क्रिएट करून आपण लोकांना नाही दाखवू शकत. ते एक लीगल प्रोसेस नाही. बाकी तुम्ही बाकीच्या चॅनलवर बघू शकत असाल तर त्या व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत, पण आपल्या चॅनलवर तशा व्हिडिओ तुम्हाला भेटू शकणार नाही. आपण तिथं आतमध्ये जाऊन शूट करणार नाही. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये सांगा, पर्सनल डाऊट असतील इन्स्टॉल सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.